नमस्कार, मी पूजा शिंदे. आपला आवाज मध्ये आपलं स्वागत. आपला आवाज टीव्ही न्यूज नेटवर्क घेऊन आला आहे नारी शक्ती पुरस्कार 2020. हा पुरस्कार आपण कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी महिलांना देत असतो. आज आपल्यासोबत अशाच एक सख्या आहेत की ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, अशा संगीता मुथा, की ज्या ज्योतिषशास्त्र आणि कुंडली शास्त्र आहेत. नमस्कार मॅडम, आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. खरं तर आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते की आपल्या पुढच्या आयुष्यात काय होणार आहे, आणि यासाठी बरेच जण ज्योतिषांकडे किंवा कुंडली शास्त्रज्ञांकडे जाताना आपल्याला दिसतात. आज आपल्यासोबत अशाच संगीता मॅम आहेत की ज्यांचा कुंडली शास्त्र आणि हस्तरेखा शास्त्रामध्ये ज्यांनी गाढा अभ्यास केलेला आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नेमकं ज्योतिषशास्त्र आणि कुंडली शास्त्र म्हणजे काय, आणि जे ग्रह तारे आपल्यापासून कोसो दूर आहेत त्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, या एकंदरीत सगळ्याच गोष्टींबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार मॅडम, सुरुवातीलाच मला एक उत्सुकता किंवा सगळ्यांनाच उत्सुकता असलेला हा प्रश्न आहे की नेमकं कुंडली शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र किंवा हस्तरेखा शास्त्र हे शास्त्र नेमकं काय आहेत? नमस्कार, मी संगीता मुथा, वडगाव शहरी. आपली सखी, आपला आवाज, या सर्वांना मी धन्यवाद देते मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल. तर मॅडम, तुम्ही मला हा प्रश्न विचारलात की कुंडली शास्त्र, ज्योतिषशास्त्र हे फार वर्षापूर्वीचं शास्त्र आहे आणि आपल्या भारतामध्येच ते प्रचलित झालेले आहे. कारण म्हणतात की भगवान शंकर जेव्हा बसले होते गप्पा मारत लक्ष्मीशी, पार्वती देवीशी, तेव्हा ते पार्वती देवीने त्यांना बरंच काही विचारलं की हे मानवाच्या हातावर या रेषा आहेत, अंगावर खुणाखाणा आहेत, हे कशासाठी दिलेले आहेत. तेव्हा त्यांना ते रहस्य उलगडले आणि सांगितले की माणसाच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये काही परिणाम होतात, त्याचा परिणाम ह्या खुणा दाखवतात आणि या खुणांवरून तो परिणाम कळतो. जर माणसाच्या हातावर आयुष्यरेषा जर मोठी आहे दोन्ही हातावर, तर माणसाचं आयुष्य फार मोठं आहे. तर आणि पुरुषाचा उजवा हात पाहावा, स्त्रीचा डावा हात पाहावा, असं बरंच काही रहस्य भगवान शंकरांनी पार्वतीसमोर उलगडले. आणि ते शास्त्र मग समुद्रदेवाने ऐकले आणि ते समुद्रदेवाने त्या शास्त्राचा प्रचार केला, ब्रह्मदेवांना सांगितले आणि मग या शास्त्राचा असा प्रचार झाला. 7000 वर्षापूर्वी ह्या शास्त्राचा प्रचार झालेला आहे. या सगळ्यात तुम्हाला कधीपासून आवड निर्माण झाली आणि तुम्ही किती वर्ष हे काम करताय? मला हे शास्त्र, माझे सासरे प्रख्यात ज्योतिषी होते, कनकमलजी मुथा, बालाजीचे देडगाव या गावी ते फार प्रसिद्ध होते. अगदी खूप त्यांच्याकडे लोकांची गर्दी असायची, गरिबांपासून श्रीमंतापर्यंत. अगदी कोणाचे कुठलेही प्रश्न असो ते उत्तर द्यायचे आणि लोकांना त्याचा खूप फरक व्हायचा. लोक आनंदाने यायचे, भरपूर देणग्या द्यायचे. तर त्यांचा तो गाढा अभ्यास पाहून मी त्यांची पुस्तकं वाचली आणि मला मग ती आवड निर्माण झाली. भरपूर पुस्तकं वाचली. नंतर सासऱ्यांनी मला हे शिकवलं. 2002-03 मध्ये मला खूप त्याने ठोकताळे सांगितले, चिन्हांचे उत्तर सांगितली. मग 4 मध्ये मी परीक्षा पण दिल्या त्याच्या. माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला यामध्ये. माझा मुलगा प्रशांत मुथा हा खूप माझ्यासाठी परमेश्वराचा अवतार आहे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर तुम्ही काही कोर्सेस केले का, किंवा आता तुम्ही म्हटलात की परीक्षा दिल्या? तर हो, मी परीक्षा दिल्या, जकादारांच्या परीक्षा दिल्या मी, फलज्योतिषांच्या, अशा ऑनलाईन परीक्षा पण दिल्या मी. आणि त्यामुळे माझा अभ्यास असा, आणि माझ्याकडे येणारे जे कस्टमर आहेत, म्हणजे यजमान म्हणतो आम्ही त्यांना, त्या यजमानांचे प्रश्न सॉल्व करता करता, त्यांची उत्तर देता देता माझा अभ्यास होत गेला. कारण हातावरच्या खुणांचा अभ्यास माझ्या सासऱ्यांनी मला शिकवलेलाच होता की कोणती खूण कुठल्या गोष्टीसाठी असते. त्यामुळे मला हे सहजरित्या आज भरपूर लोक माझ्याकडे येतात. साधारण कशा प्रकारचे लोक तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांना कसं त्याच्यातून एखाद्या प्रॉब्लेम मधून कसं सोल्युशन सांगता, आणि असे लोकांना त्याचा कितपत फायदा झालाय? सगळ्या प्रकारचे लोक माझ्याकडे. तोच मला आनंद आहे की नुसता कस्टमर, माझ्याकडे येणारा व्यक्ती पहिला मी अतिथी देवोभव म्हणते की परमेश्वरच हा माणूस माझ्याकडे पाठवते, की कारण मला ही कला दिली परमेश्वराने आणि ती कला मला जोपासायची आहे, त्याचा मला प्रचार करायचा आहे. आणि त्यामुळे मला ह्या कलेबद्दल खूप आनंद आहे. सगळ्या तळागाळातली लोक माझ्याकडे येतात, राजकीय येतात, आपल्या ओरिजिनल क्षेत्रातली पण लोक येतात, साधारण माणसं येतात, मोठ्या घरची पण लोक येतात. कुणाचे छोटे प्रश्न, कुणाचे मोठे प्रश्न, आणि त्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देऊ शकते, ही शक्ती देणारा माझे सासरे आणि महादेवाची कृपा म्हणेल मी. तर ही. मग तुमच्या माहेरी असं काही वातावरण होतं का की फक्त सासरे आल्यानंतरच तुम्हाला हे वातावरण? नाही, माझ्या माहेरी नाही.
माझ्या माहेरी आम्ही खूप लाडाकोडात वाढलेलो नाही. हे माझ्या सासऱ्यामुळेच मला हे सगळं अभ्यास झाला, हे ज्ञान मिळालं. मग मॅम खरं तर जे ग्रह तारे आपल्यापासून कोसो दूर आहेत तर आपल्यावर त्याचा कसा परिणाम होतो, आणि हे सगळं जे तुम्ही नवग्रह शांती किंवा हे जे काही सांगतात ज्योतिषी की हे तुम्ही शांती करा, तर ऍक्च्युअल मध्ये माणसाच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो हे काय सांगायला याबद्दल? कसं असतं आता हे फार मोठे हे म्हणजे छोट्याशा शब्दामध्ये सांगण्यासारखी हे नाही. हे शास्त्र हे फार मोठं शास्त्र आहे. आणि आकाशात मध्ये क्षितिज बिंदूवर इतके ग्रह तारे लपलेले आहेत की आप तुम्ही फक्त चंद्र सूर्य पाहता, नाही झालं तर चांदण्या पाहता. बाकीचे 9 ग्रह आहेत, राहू केतू प्लुटो नेपच्यून हर्षल, अनेक ग्रह आहेत. तर ह्या ग्रहाचा मानवी जीवनावर खूप अगदी नातं आहे अगदी. कारण चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. पहा, समजा एखाद्याची रास चंद्र एखाद्या मेष राशीत असेल तर त्या व्यक्तीची आम्ही मेष रास सांगतो. कारण त्या ग्रहाचा आईच्या पोटातून जेव्हा बाळ बाहेर येतं त्याच वेळेस ज्या आकाशामध्ये जो ग्रह प्रज्वलित आहे त्या ग्रहाची सावली पडली की त्याची ती रास बनते. कारण त्या ग्रहाचा जर तो अग्नितत्वाचा आहे, मेष राशीचा आहे, तर ती व्यक्ती थोडीशी गरम आणि थोडीशी घाईचे निर्णय घेणारी व्यक्ती असते. आणि शुक्राची दशा पडली तर तो असा हौशी असतो, रंगेल असतो आणि खूप टेन्शन न घेणारा असतो. तर असे प्रत्येक ग्रहांचे परिणाम जर त्या गुरुचा पडला तर तो धार्मिक असतो, आध्यात्मिक असतो, तो समाजसेवक असतो, खूप सेवा करतो, तो परवा करत नाही. राहू केतूचा असेल तर तो थोडासा असा नाही का ट्रॅक सोडून चालणारा. आपण नाही म्हणतो आपली मुलं ऐकत नाही, बऱ्याच ठिकाणी ऐकते मी, माझे कस्टमर असतात, मुलगा ऐकत नाही तर ट्रॅक सोडून चालणारे. कारण राहू केतूचे हे पडलेले असतात, ग्रह पडलेले असतात. तर ह्याकरता मग आम्ही शेवटी अध्यात्माशिवाय काही नाही आहे जीवनामध्ये. मग आम्ही त्यांना राहूची शांती करा म्हणतो. मंगळाची दशा पडली तर मंगळाची शांती करा, आणि त्याचे परिणाम होतात चांगले. लोक शांती करून येतात, सांगतात. असे खूप काही आता मी बोटावर मोजण्यासारखे लोक नाही, माझ्याकडे अनेक असंख्य लोक आहेत की मॅडम खूप फरक पडला, आनंदाने येतात. मला अगदी देवासारखं मानतात लोक. हा मला खूप आनंद आहे. आताची जी पिढी आहे किंवा जी चौकश बुद्धी करून की एखादी गोष्ट समोर आली तर त्याला वैज्ञानिक पुरावा काय आहे हे सगळं बघून मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर या ज्योतिषशास्त्राला किंवा कुंडली शास्त्राला वैज्ञानिक पुरावा असं काय आहे का? आहेत ना. जेव्हा हे शास्त्र ब्रह्मदेवानी याचा प्रचार केला नारद मुनींनी, तेव्हा बाहेर देशाचे नेपोलियन आहेत, ग्रीक देशाचा राजा किंवा किरो आहेत, असे असंख्य नाव आहेत. या शास्त्रांनी सर्च केला त्याच्यावर आणि त्यांना त्याच्यावर ते परिणाम आढळले. कारण नेपोलियनचा राजा सम्राट आहे, ह्यांच्याकडे पण एक दूत आला होता. तर ते खोटं बोलतो हे त्यांना कळलं. त्यांनी थोडासा अभ्यास केला, त्यांना कळलं. त्यांनी आधी अभ्यास केला होता या शास्त्राचा, तर त्यांना कळलं हा खोटा बोलतो की हा दूत आहे सांगतो, आणि तो दूत नव्हता, तो साधा तोता या माणूस होता. तर अशा भरपूर गोष्टी आहेत की शास्त्रज्ञांनी पण विश्वास ठेवला त्याच्यावर. आणि काही असं अंधश्रद्धा शास्त्र नाही आहे हे. सहजरित्याचं शास्त्र आहे हे, एकदम सहज आणि सोपं शास्त्र आहे. एखाद्याच्या हातावर आम्हाला समजा हृदयरेषा चांगली दिसली तर आम्ही म्हणतो तुम्ही फार भावनिक आहात, तुम्ही रडता का छोट्या छोट्या गोष्टींना? ते म्हणतात हो रडतो मॅडम मी. तुम्हाला कसं काय कळलं? अहो तुमची हृदयरेषा मला सांगते. त्या दोन्ही हातावरची हृदयरेषा इतकी सुंदर, म्हणजे तुम्ही रडणारच ना. म्हणजे स्त्री सारखे. आणि ज्याच्या हातावर बिलकुल नाहीये हृदयरेषा ते येतात माझ्याकडे पती पत्नी, आणि ती पत्नी म्हणते हे माझं ऐकत नाही, हात बघते, अरे हृदयरेषा नाही, याला कुठून प्रेम येणार? यांची चूक नाही येत आई, यांच्यावर हृदयरेषाच देवाने दिली नाही, त्यामुळे ते तुम्हाला निर्माण करावं लागेल. म्हणजे एकंदरीत मोटिवेट करून शास्त्र आणि आपला स्वभाव याचा जवळचा संबंध. आणि आजच्या युगामध्ये तर प्रत्येकाला पुढचं काय जाणून घ्यायचं. एकदा तरी माणूस येतोच. आम्हाला भले नाव ठेवत असेल हे ज्योतिषी काय, हे काय कुंडली शास्त्र ज्योतिषशास्त्र, 50% लोक आहेत नाव ठेवणारे. पण जेव्हा ते आमच्याकडे येऊन जातात, माझे अनुभव, माझ्या सासऱ्यांचे अनुभव, खुश होऊन जातात आणि त्यांचे परिणाम सांगतात, गिफ्ट आणतात. म्हणजे गिफ्टचे का सांगते की त्यांचे तो आनंद, मला काही कमी नाही, पण तो आनंद बघितला की मी खूप आनंदित होती की हे शास्त्र 1001% खरे आहे. आणि सगळ्यांनीच कुंडली शास्त्र बघितलं पाहिजे का, किंवा ज्योतिषशास्त्र बघून आपल्या पुढची दिशा ठरवली पाहिजे का, याबद्दल काय सांगाल? पाहावं, 100% पाहावं. का नाही पाहावं? तुमच्या हातावर रेषा देताना परमेश्वराने काही सहज म्हणून दिल्यात, काय गंमत म्हणून थोडे दिल्यात, काय त्याचे परिणाम? तुमच्या हातावर तीळ आहेत, तुमच्या तोंडावर तीळ आहेत, त्याचं मिनिंग आहे. फार मोठं शास्त्र आहे. जसं तुम्ही इंजिनिअरिंग करता, तुम्ही अनेक कोर्सेस करता, वकील होता, तसं आमचं पण आहे. आम्ही पण इंजिनियर आहोत यामध्ये. आम्ही तुम्हाला उत्तर देतो त्यामध्ये, त्याचं मिनिंग आहे, त्याची उत्तरं आहेत आणि ते बघितलेच पाहिजे.
भले तुम्ही ते बाकी खोल शिरू नका, पण गायडन्स घेतला पाहिजे बरोबर. की बाबा तुला नोकरी करायची आहे, सरकारी पाहिजे, पण तुझ्या हातावर रेषा आहे का? आम्ही सांगतो नाही, तू बिझनेस कर ना. बरोबर. तुझ्याकडे पैसा नाही, तू छोटासा कर, तू मोठा नको करू, छोटासा कर. बरं. खेड्यातला मुलगा आला समजा, त्याची समजा मकर रास आहे, बाबा तू मेंढ्या वळ, आणि शिकलेला आला तर तू वकील हो, म्हणजे कारण त्याला ब्लॅक कलर शुभ आहे, त्याला लोखंड शुभ आहे. म्हणजे असं आमच्याकडे आहेत ना प्रकार सगळे, सगळ्या थरातील लोकांना कशा पद्धतीने. म्हणजे रंगांचा सुद्धा परिणाम आपल्यावर होत असतो. हो, मेष राशीवाल्याला लाल रंग आहे, वृषभवाल्याला पांढरा शुभ आहे, निळा शुभ आहे, मिथुन राशीवाल्याला हिरवा शुभ आहे, मीन राशीवाल्याला पिवळा शुभ आहे. हे रंगावरचे खूप पॉझिटिव्हिटी येते या रंगाने. का? ही अंधश्रद्धा नाही, तुम्ही त्यावेळेस पॉझिटिव्ह असता. ती पॉझिटिव्हिटी, कारण इथं प्रत्येक असे या मोकळ्या जागेत आत्मे भटकत असतात, ते तथास्तु म्हणतात तुम्हाला. ओके. या शास्त्रात मी विश्वास ठेवते. बरोबर. कुणी ठेव नाही ठेव, पॉझिटिव्ह असावं माणसाने कुठल्याही गोष्टीला. यश येऊ नाही तर नाही येऊ, येणार किंवा नाही येणार, दोनच गोष्टी होणार. बरोबर. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? बरोबर. प्रयत्न करायलाच पाहिजे माणसाने, की प्रत्येक गोष्ट नाही नाही होणार नाही माझ्या नशिबात. नशीब आपण बदलू शकतो, नशीब बदलू शकतो आपण. वेद असतील त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं शास्त्र दिलेलं आहे. तर हे सगळं शास्त्र पाळत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे? आता हे जग इतकं आधुनिक झाले, वैज्ञानिक झाले, की काही मानायला तयार नाही, कोणी देवपूजा करायला तयार नाहीये, कोणी आई वडिलांचे पाया पडायला तयार नाही. त्यांची चूक नाही, हे जग हा कल बदलत चाललाय. पूर्वी त्रेतायुग होतं, मग द्वापार युग आलं, मग सतयुग आलं, आता हे कलियुग आहे. तर सतयुगात म्हणतात की माणसाचे प्रत्येक बोलण्याचं शब्द खरा व्हायचा. प्रत्येक कोणी साधं जरी तुम्ही आशीर्वाद दिला की तुझं भलं होईल, त्याचं भलंच व्हायचं. पण आज, कारण त्यावेळेस लोक खरे वागायचे. पण आज ह्या कलियुग असेल किंवा बाहेरचं वातावरण बघतोय आपण किती आज बेकार चाललंय, तर मला माहिती आहे की ह्या तुम्ही ब्राह्मणांकडे जाल किंवा ज्योतिषांकडे जाल तर तुम्हाला नक्की चांगला सल्ला देतो, चांगलं मोटिवेट करतो, आणि तुमचा नक्की स्वभाव बदलतो, तुमची वागणूक बदलते. आणि लोक सांगतात आमच्या मुलामध्ये फरक पडला, आमच्या मुलांचं व्यसन कमी झालं. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही आहे, माहीत नाही कशा पद्धतीने मोटिवेट परमेश्वर करून घेतो, त्याच्यामध्ये फरक पडतो. तर आज फार गरजेचं आहे प्रत्येकाला, आध्यात्मिक शिवाय तुम्हाला पर्याय नाही. किती शास्त्र कुठे जाऊ द्या, पण त्याला लास्ट अध्यात्म आहे. मिथुनवाला आला, तू एकादशी कर, नको करू, ठीक आहे, विठ्ठलाचं दर्शन घे आणि तुझं काम चालू ठेव. तर अशा प्रत्येक राशीला एक दैवत असतं. बरोबर. आपल्याला कसं तुम्हाला आई वडिलांनी शिकवलं त्या देवाची पूजा करतो, ह्या काळूबाईची पूजा करा, ते मान्य आहे, पण प्रत्येक राशीला एक देव असतो. 12 राशीमध्ये प्रत्येक राशीला एक देवत आहे. ते आम्ही सांगतो तुझ्या राशीला हा रंग शुभ आहे, तुझ्या राशीला हे दैव, हा वार अशुभ आहे, मग ते त्या वारी ते शांत राहतात, भांडणं करत नाहीत. आपोआपच आठवड्यातले 2-3 वार देतो आम्ही, त्या दिवशी त्यांचं बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात. असं तुमचा कोणता अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करू इच्छिता का, की ज्यात तुम्ही सांगितलेला तो उपाय त्यांनी केल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल झाला किंवा चांगले परिणाम झाले? आता सातारचे वाईचे एक परिवार आहेत, खूप छान चांगला परिवार आहे त्यांचा. त्यांच्या बहीण आमच्या इथं राहतात वडगाव शहरीला, तर ते आले होते मुलासाठी. तर मी त्यांना सांगितलं की परमेश्वर जे देतोय ते तुम्ही मान्यता करून घ्या. ते नाही, पण आमची इच्छा आहे, आमचं मुलगा पाहिजे, आम्हाला नातू पाहिजे. म्हटलं ठीक आहे, देणारा तो आहे, फक्त त्याला सांगा की मला योग्य ह्या मुलापासून मला सुख मिळणार असेल तर मला देवा दे तू, हे मात्र मी बोलते. पण जर या होणाऱ्या संतांपासून मला सुख मिळणार असेल तर मला तू संतान दे. आणि त्यांना सोमवार करायला सांगते, जे माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं होतं, कारण मी स्वतः पण 3 वर्ष कडक सोमवार केलेले आहेत, अगदी काही न खाता. त्याची फळं मला स्वतःला मिळालेली. पण तुम्ही म्हणाल तुमचाच काय अनुभव सांगता, तर त्यांचा अनुभव असा आला की त्यांना वर्षभरातच एक सुंदर मुलगा झाला, आणि मग त्यांनी माझ्या गावाला देणगी दिली. तर म्हणजे त्यांनी सांगितलं मला येऊन की तुमचा फरक पडला. आणखी एक आहे कस्टमर, असे बरेच लोक, परवा काळभोर नगरचे पण अनिल कदम म्हणून आले होते. मॅडम तुमच्याकडे आलो होतो आम्ही पूर्वी, तुम्ही सांगितल्यानंतर आमचं घर झाली, गाडी झाली, आता तुम्हाला भेटावयाची इच्छा होती, मी भेटायला आलो. तुम्ही पुण्यात आता किती वर्ष आता काम केलं? माझ्याकडचा एक अनुभव सांगते. माझ्याकडे एक मुलगा आला होता की याचं लग्न झालंय, 5-6 दिवसच झाले लग्न होऊन याचं, आणि आता ती पहिल्यांदा जी हळद फेडायला बायको गेली ती आता यायचं नाही म्हणते. ती मी हात घेतला हातामध्ये, कुंडली बघितली आधीच, माझ्याकडे दोन्ही, मी कुंडलीचं पण करते आणि हस्तरेषा पण करते. म्हणलं हे तर लग्न जमत नाही. ते म्हणले तुम्ही बाकीचं नका सांगू, लग्न झालंय त्याचं, ती येत का नाही, म्हणजे माझं असं मला ते बोलले. म्हणलं असं त्याला या बिझनेसमध्ये जोडे पण खावे लागतात लोकांचे. म्हणलं ठीक आहे. म्हणलं ती येणार तर नाहीच आहे, पण याच्या हातावर तीळ आहे. म्हणलं तू वाहन सावकाश चालव. तेव्हा तो मॅडम माझ्यासारखं वाहन कोणी चालवत नाही. म्हणलं तरी पण एक सांगणे, मला सारखा तो तीळ दिसायचा.
आणि त्याच्या दोन्ही हातावर धोती. मला असं म्हणजे काय करू यांना, मला दिसतं याचा मृत्यू लवकर होणार आहे, पण कधी ते एवढा गाळा अभ्यास नाही ना माझा 2005 साली, कधी कुठे एवढं कुठलाच ज्योतिष सांगू शकत नाही. बरोबर, होणार हे कळतं आम्हाला फक्त. तर मग सांगितलं, त्यांचं उत्तर दिलं ती येणार नाहीये म्हणून, आणि माझी फी घेतली मी. त्यावेळेस 50 रुपये घेत होते, आज 500 घेते मी. ते गेले ते, आणि मग 8-10 दिवसांनी त्यांचा तो मुलगा मेला. मग त्याची 13व्याला परत ते लोक आले माझ्याकडं, खूप बोलायला लागले मला, मावशी तुम्ही सांगितलं नाही आम्हाला की आमचं असं असं. त्याची मावशी आली, आम्ही तुमच्याकडे आलो होतो म्हणे सगळे, त्याची बायको येत नव्हती म्हणून, आणि तुम्ही सांगितलं की वाहनाचं काळजी घ्या. मग मी सांगितलं ना वाहनाची, काय झालं मेला, मला धस झालं, माझ्या अंगात शक्ती नाही असं झालं मला. अरे बापरे म्हणलं, म्हणजे शास्त्र इतकं खरं खरं असू शकतं, मी एवढा का नाही अभ्यास करायला पाहिजे म्हणजे खूप, की कधी इतक्या 8 दिवसात. मला वाटलं अर्ध आयुष्य याचं 50-55 नाही का, 100 वर्ष नाही जगणार हे मला कळलं, पण तो 8 दिवसात जाईल. पण माझे भरपूर अनुभव आहेत, नोकऱ्या लागल्यात लोकांना, सरकारी नोकरी लागली सांगायला येतात, त्याला मी जबाबदार नाही पण सांगतात. ते सगळं श्रेय माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला जास्त देते मी, की मला मोटिवेट करणारी ही माझी 2 मुले आहेत. जे लोक तुमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत किंवा कोरोना काळामध्ये आता आपण बघतोय की सोशल डिस्टन्सिंग पाळणं किती महत्त्वाचं आहे, तर अशा काळामध्ये लोकांना जर त्यांचे काही प्रश्न असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतील तर त्यासाठी काय तुम्ही काय ऑप्शन आहे का? मला ते चालू आहे माझं, बंद नाही, काम चालूच आहे माझं. ऑनलाईन कशा पद्धतीने काम करता किंवा म्हणजे कोणती साईट वगैरे काय आहे का? हा नाही, साईट नाही माझं, ते व्हॉट्सअपवर प्रश्न टाकतात आणि मग व्हिडिओ मी उत्तर देते. व्हिडिओ आधी मग मी अभ्यास करते. ते मुलगा सिरियस झाला होता, त्याचे वडील रडत रडत बोलत होते की काहीतरी उपाय करा, आम्हाला माहिती पडलंय तुमच्याकडे. त्यांचे पाहुणे वडगाव शहरात राहतात, की तुम्ही उपाय सांगता. मी सांगितले उपाय, मी शनीला दिवे लावायला सांगितले. आणखी त्याचे रास बघून काय 2-3 उपाय माझ्या लक्षात राहत नाही प्रत्येकाला काय बोलते, इतके लोक येतात ना. सांगितलं, त्यांनी ते केलं. आणि काही दिवसानंतर फोन आला की आमचा मुलगा ओके झाला, फी तुमची द्यायची. म्हटलं राहू दे, मला फी मिळाली. तो चालायला लागला, तो व्हेंटिलेटरवरून खाली आला, तो सिरियस झालेला, त्याचा पुन्हा नवं जीवन मिळालं. बस मला काय पाहिजे म्हणजे अजून. बऱ्याचदा असं बघतो की समाजामध्ये पत्रिका अगदी 36चे 36 गुण जुळत असतात, पण थोड्याच दिवसानंतर दोघे नवरा बायको वेगळे होतात किंवा दोघांच्या आयुष्यामध्ये एक भांडण किंवा जो काय कलश असतो तो सुरू होतो. तर हे असं का होतं? मग म्हणजे कसं एक तर खरी जन्मतारीख पूर्वी मिळत नाही आपल्याला, कुठंतरी वेगळ्या जन्मतारखा आणतात लोक शाळेत घातलेल्या, ती एक गोष्ट. आणि 36 म्हणजे बघा की 3 आणि 6ची पाठ असते, जुळणार कसं, ते घटस्फोटच होणार ना. तर याच्यामध्ये पण सांगू का, मी सुद्धा मान्यता देत नाही याला. एकमेकाला पटवून घेतलं तर संसार होतो, नाही तर नाहीच होत. एकाने माघार घ्यावी, दुसऱ्यानी ओरडावं, मग पहिल्याने ओरडावं, दुसऱ्याने शांत राहावं. प्रत्येकाने एकमेकाचं ऐकलं तर संसार होतो, नाही तर नाही होत संसार. इथं नुसतं पत्रिका तुमची, मी पण नाही मानत या गोष्टीला. तुमचे मी स्वतः सांगते 29 गुण जुळलेत मॅडम, भांडण चालू आहे. मग कारण कळतं का भांडण चालू आहे, नवरा घरी लवकर येत नाही, बाईने कवर वाट बघायची त्याची, तिला पण मन आहे ना. तर कारण वेगळी असतात, पण ते कोणी दोष देतात. नक्कीच आजकालच्या मुलींना कसं त्यांच्या मनासारखा नवरा पाहिजे, नाही का, त्या पण शिकलेल्या सवरलेल्या, त्यांची स्वप्न आहेत. मग त्यांना वाटतं माझ्या मनासारखं पाहिजे, तो माझं ऐकलं पाहिजे, मला जीव लावला पाहिजे. शेवटी नाही का ती काहीतरी स्वप्न घेऊन त्या घरी जाते ना. आणि मग ते लोक घेतात पत्रिका, तुम्ही म्हणले एवढे गुण जुळले. अरे गुण जुळले, पण मन नाही जुळली त्यांची. मन जुळली पाहिजेत ना. मन जुळली तर संसार होतो, नाही तर होत नाही. तुमचे गुण 0 आहेत आणि मन नाही जुळले. आणखी एक म्हणजे मंगळाचं, या कुंडलीमध्ये मंगळ प्रॉब्लेम. हे बऱ्याचदा पत्रिकेमध्ये, मुलींच्या पत्रिकेमध्ये जास्त प्रमाण दिसतंय. खरं सांगू का, मंगळ म्हणजे आगीचा गोळा. ज्याच्या कुंडलीत मंगळ आहे म्हणजे ती आगी सहन न करणारी. पण याचा अर्थ कसा केलाय, जसं त्या अंधारामध्ये दोरी बघितली साप साप मानायचं तसं झालं. पण याचा फार वेगळा अर्थ. खरं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या शास्त्रानुसार योग्य पद्धतीने आहेत, मात्र समाजामध्ये त्याचं चुकीच्या पद्धतीने चुकीचं झालंय. पण मंगळामध्ये असं असतं की मंगळ म्हणजे गरम, मग आम्ही काय म्हणतो मंगळाचाच कर्म, तोही त्याच्यासारखाच आगीचा गोळा पाहिजे. म्हणजे एकमेकाला टक्कर देतात. ती वाघ आहे तर ती वाघीन पाहिजे. ती शेळी आणि वाघ कसं काय होणार, ते खाऊन टाकतो शेळीला. मग ती येते आई बापाच्या घरी, मग ते आले परत पत्रिका घेऊन, यांचा घटस्फोट होईल का. तर ते तू मंगळाचा नवरदेव ऐकून घेत नाही आमचं सुद्धा. तू ज्योतिषाने अडत काढतो. तर ते याला मंगळाचा मंगळ का पाहिजे, की त्या ग्रहाचा, त्याचा मंगळस्वामी आहे, त्याचा मंगळस्वामी असू द्या, टेन्शन नाही. बरं.
आपण समाजामध्ये बऱ्याच अशा गोष्टी बघत असतो की ज्या शास्त्रानुसार सांगितलेल्या असतात, मात्र आपण कोणताही त्याचा सारासार विचार न करता त्या एकतर धुडकावून लावतो किंवा अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो. मात्र आपण आत्ता मॅमशी बोलताना त्यांनी सांगितलं की खरा अर्थ त्याचा हा असा आहे की मंगळ असणं म्हणजे आगीचा गोळा आणि तापट स्वभाव. आणि त्यांनी पूर्ण एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. माझं सांगणं फक्त एवढंच आहे की ज्या कुठल्या गोष्टी शास्त्रानुसार सांगितल्या जातात त्याचा सारासार तर्क वितर्क लावून त्याचा अभ्यास करून मग त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं या गोष्टी केल्या पाहिजेत. खरे तर राशीनुसार बरेच ज्योतिषी सांगतात की तू या रंगाचा खडा घाल, तुला असा परिणाम होईल, ते हे घाल की या ग्रहासाठी हा खडा आहे. तर हे सगळे खडे जे सांगितले जातात तर त्याचा नक्की कसा परिणाम होतो आणि कितपत त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो? तेच मगाशी माझं सांगायचं राहिलं होतं की सामुद्रिक शास्त्रापासून हे जे शास्त्र आलेलं आहे, ज्योतिषशास्त्र, ज्योती म्हणजे प्रकाश देणारं शास्त्र, त्यापासूनच मग हे फलज्योतिष, होराशास्त्र, कुंडलीशास्त्र, न्यूमरॉलॉजी शास्त्र आणि रत्नशास्त्र, हे सगळं त्याच्यानंतर बरेच मग प्रत्येकाने एक एक सब्जेक्ट घेऊन त्याच्यावर सर्च केला, अभ्यास केला आणि विश्वास ठेवला आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत राहिले. तर राशी रत्नांचं असं आहे की मेष राशीचा आहे, पहिली रास मेष आहे म्हणून मी सारखं मेष म्हणते. त्याला पोवळं घाला, केसरी कलरची रास आहे ती, मेंढा त्याचा स्वामी आहे. तर केसरी कलरचं रत्न घाला, केसरी कलरचं रत्न घाला आणि गणपतीची भक्ती करा. बरोबर. तर ती केसरी कलरची, बरेच जण सांगतात तुमचं रत्न, आम्ही केसरी रत्न घातलं आणि आणखी राग, मग त्याच्यावर एक मोती घाला, मून स्टोन शांत करणारा. तर ते रत्न सर्व काही करत नाहीयेत, ते रत्नाबरोबर आम्ही त्यांना उपासना सांगतो. एक चतुर्थी करा, म्हणजे जे गणपतीला आवडते, तुमचं राशीदैवत गणपती आहे, गणपतीला काय आवडतं? चतुर्थी आवडते, लाल पदार्थ आवडतात, लाल फुल व्हा, 21 दुर्वा व्हा, 21 मोदक करा. आणि हे करता करता नक्कीच तो ह्याच्यामध्ये मग्न होतो, वाईट काम होत नाही त्याच्याकडे. बरोबर. खरं तर ज्योतिषशास्त्र किंवा कुंडली शास्त्रामध्ये महिला अशा खूप कमी आहेत की ज्यांनी हा अभ्यास केलेला आहे किंवा तुमच्यासारख्या महिला की ज्याचा त्यांनी खूप गाढा अभ्यास केलेला आहे. तर जर कोणाला याच्यामध्ये अभ्यास करायचा असेल या सगळ्या शास्त्राचा, तर त्यांनी कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे आणि जसं एक करिअर म्हणून सुद्धा याकडे बघू शकता, नक्कीच बघू शकता, याच्यात सुद्धा करिअर करू शकता. तर त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांना अगदी करायला कशी सुरुवात केली पाहिजे त्याचा अभ्यास करायला? एक तर आवड पाहिजे मूळ या विषयी. ज्योतिषशास्त्र म्हणजे पहिले लोक त्याला थोताड मानतात, बरोबर, आम्ही तर त्याला आमचं दैवत मानतो. तर पहिलं हा आवड पाहिजे. माणसाला आवड असते तर तो काही करू शकतो, तो इंजिनियर असो, एखादा गाडीचा ड्रायव्हर असो. खरं तर तुम्ही एवढी वर्ष हे काम करताय आणि बऱ्याच लोकांना देखील त्याचा फायदा झालेला आहे. तर हे सगळं काम करत असताना तुम्हाला घरच्यांचा कोणाकोणाचा पाठिंबा मिळाला आणि आता कोणाचा पाठिंबा मिळतो तुम्हाला या सगळ्यासाठी? पहिला पाठिंबा मिळाला मला माझ्या सासऱ्यांचा. त्यांनी मला उभं केलं, ज्योतिषी केलं. ते तर फक्त हस्तरेषा तज्ज्ञ होते, मी कुंडलीचाही अभ्यास केला. ते म्हणायचे तू तर माझ्याही पुढे गेलीस. मला बरं वाटायचं, त्यांच्या पुढे काय जायची ताकद आहे माझी, पण ते मला म्हणायचे. तर त्यांचा सपोर्ट पहिला माझा, आणि दुसरा माझ्या मुलाचा सपोर्ट मला. आणि या म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मला मिस्टरांची मला चांगली मदत झालेली आहे. माझी आई खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी आहे. मुलगा, सुनबाई, माझी मुलगी, जावई हे सतत माझ्याबरोबर असतात. आणि माझे यजमान, माझ्याकडे येणारे परमेश्वरासारखे यजमान माझे, त्यांचेही मी आभार मानेन. खरंच मी माझ्या मुलामुळे पुण्यात आले नसते तर मला माझ्यामध्ये पण एवढी प्रगती झाली नसती. कारण खेडेगाव हे असं सीमित असतं. तरीही माझ्या पण अभ्यासाला जी हे कलाटणी मिळाली किंवा अभ्यासाला रिस्पॉन्स मिळाला, तर हे पुण्यामध्ये. आणि हे सगळे श्रेय मी माझ्या भाऊ बहिणींना देईन. माझा एक भाऊ, त्यांनी मला सांगितलं तू ये पुण्याला. बहीण माझी, ही बहीण. तर माझे 3 भावंड आहेत, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद. माझ्या मुलाचे, मुलीचे, सर्वांचे आभार. आपला आवाज यांचे खूप खूप धन्यता. मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. धन्यवाद. या समाजातील लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यांसाठीच. प्रत्येकांना मी सांगेन की परमेश्वरने तुमची कुंडली अगदी कोरी बनवलेली असते, कोरी पाटी असते वयाच्या 5 वर्षापर्यंत प्रत्येकाची. आईच्या पोटातून येताना प्रत्येक लहान मुलं असतं, ते कपडा सुद्धा घेऊन येत नाही. तुम्ही बघताय, जर सगळी 10-15 मुलं एकत्र केली तर कळणार पण नाही कुठल्या बेडवरच्या बाईचं कुठलं मुलं आहे, हे तर प्रत्येकाला कळतं. 5 वर्ष कोरी पाटी असते. तो ज्या घरात जन्माला जातो त्या घरामधले संस्कार त्याच्यावर लागतात आणि मग तिथून पुढचं त्याचं भविष्य घडत राहतं. तो त्याचा जर अडाणी घरातला असेल तो त्या घरामध्ये शिक्षणाला महत्त्व दिलं जात नाही. खूप एज्युकेटेड घराने जन्माला आला त्या घरात शिक्षणाला महत्त्व दिलं जातं. आध्यात्मिक क्षेत्राच्या घरामध्ये जन्माला आला तर तो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जातो. राजकीय क्षेत्रामधल्या घरामध्ये जन्माला आला त्याच्यामध्ये त्याला तेच पाणी पाजलं जातं, त्याला तेच धडे गिरवले जातात.
पण मला इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही काही बनवा तुमच्या मुलांना, पण पहिले एक माणूस बनवा, चांगले संस्कार लावा त्याला, आणि त्याला सगळं खरं बोलायला शिकवा, त्याला मोठ्यांचा आदर करायला शिकवा, आणि त्याला पेशन्स शिकवा. प्रत्येक वस्तू मागितली की त्याला देऊ नका, ती त्याला मिळणारच आहे त्याच्या भाग्यामध्ये असल्यावर. आणि तुम्हाला मोठ्यांना सर्वांना पण हे सांगते की पायरी पायरीने तुम्ही कळस गाठा, डायरेक्ट कळस गाठाल तर तुम्ही धडकन येऊन खाली पडाल. हेच मला सांगायचं आहे की नशीब आपण घडवायचं असतं, आणि नक्की खूप सगळं नशीब सगळं देतो परमेश्वर आपल्याला. फक्त आपल्याला सबुरी पाहिजे आणि कष्टाची आपली तयारी पाहिजे. सगळं मिळतं, अगदी आपल्या पायाशी लोळण टाकतं. धन्यवाद मॅम. खरंच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आमच्या प्रेक्षकांना सुद्धा मिळाले असतील, मला सुद्धा मिळाली. खूप छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी आज छान एवढे दिलखुलास गप्पा मारल्या त्याबद्दल. आणि मॅमनी खूप छान संदेश दिलेला आहे की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला आधी माणूस म्हणून घडवा, संस्कार द्या. कारण आजकाल आपण बघतोय की आई वडील त्यांच्या जीवनामध्ये व्यस्त असताना दिसत आहेत, मुलं फक्त एक मोबाईल घेऊन त्यांचे गेम खेळताना दिसत आहेत. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी संस्कार मागे पडतायत, आणि एक जे आधी लोक आई वडील म्हणून मुलं जे आदर करत होते, तो आदर आता कुठेतरी कमी झाल्यासारखं आपल्याला दिसतोय. अशाच आपण सखींशी अजून गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.